मी वसंत आपटे, आपले जगच्या वतीनं. कुठल्याही देशाच्या व्यवस्थेमध्ये संरक्षण दलाला खूप महत्त्व असतं. देशाचं संरक्षण हा तसा म्हटलं तर एक अत्यावश्यक, पण विचार केला तर म्हणजे सगळी माणसं सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित वगैरे वगैरे देव माणसं आहेत असा जर विचार केला तरच मला वाटते संरक्षण दलाची किंवा पहारेकऱ्याची आवश्यकता लागणार नाही. म्हणजे या देशामध्ये सगळे जर ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास वगैरे राहत असतील तर मग संरक्षण दलाची किंवा पोलीस पहाऱ्याची किंवा न्यायव्यवस्थेची काही फार गरज लागणार नाही. पण असं होत नाही. तुमच्या माझ्यासारख्याला भांडायची हुक्की असती, चोरी होत असते, मला काहीतरी मोह होतो, नाईलाज होतो आणि मग चोऱ्यामाऱ्या होत असतात, खून खराबा होत असतो. तसंच देशाच्या स्तरावरती अतिक्रमणं होत असतात आणि त्याच्यासाठी संरक्षण दल ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. आता हा संरक्षणाचा जो विषय आहे तो नेमका कुणी करायचा असतो? पहारेकरी म्हणजे तो शोभेचा जर असेल एखाद्या मंत्रालयातला किंवा सरकारी ऑफिसमध्ये बघतो आपण, सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा जो असतो तो शिपाई असतो, तो पहारेकरी नसतो. म्हणजे उद्याला जर एखादा मोर्चा आला तर पोलीस बोलवून घ्यायला लागतात. आणि ह्या संरक्षण दलामध्ये विशेषतः जेव्हा आपण लष्कराचा विषय करतोय किंवा विमानदलाचा विषय करतो, नेव्हीचा विषय करतो, त्यावेळेला तरुण उमलते उसळते अशा रक्ताचे जर तरुण असतील तर ते काम ते चांगलं करू शकतील. हे स्वाभाविक आहे ना. म्हणजे सैन्य आणि लढाई हा विषय काय थकलेल्या किंवा रिटायरमेंटला आलेल्या लोकांचा आहे का? तर तसा नाही आहे. आणि म्हणून आपल्या लष्करामध्ये जी काही भरती होते त्याचं सरासरी वय आज सांगितलं जातं ते साधारण 32 ते 35 अशा वयोगटाचं आहे. म्हणजे काही माणसं ही 40-45ची आहेत. कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेला सरासरी वय त्या ट्रूपचं हे 40 होतं असं सांगतात. आता ह्यांनीही सुद्धा पराक्रम करून दाखवला आणि कारगिलचं युद्ध जिंकलं, हा तर अगदीच मोठा विषय आहे. म्हणजे तसा विचार केला तर सिंहगड हा सुद्धा तानाजी पडला आणि शेलार मामानंच जिंकला ना. पण तो अपवाद आहे. एरवी युद्धाला उतरणारी किंवा सैन्यात उतरणारी जी माणसं आहेत ती जवानच पाहिजे. तो अशी फुरफुरत्या उसळत्या रक्ताची, दंड फुगवणारी, छाती फुगवणारी, मेंदू असा तडकणारी अशीच माणसं पाहिजेत ना. आणि ते वय काहीतरी करून दाखवण्याचं जे असतं ते साधारण 17च्या पुढं असतं. म्हणजे उमलता तरुण, त्याला देश कळायला लागला, संस्कारित असेल, शिक्षण पूर्ण झालेला 10वी 11वी 12वी झालेलं असेल तर त्याचं वय 17 18 19 हे बरोबर आहे. म्हणजे आज क्रिकेटचे खेळाडू सुद्धा किंवा कबड्डीचे खेळाडू सुद्धा बघा हे 17 20 22 असतात. 25 26 27 झाले की त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होते. सचिन तेंडुलकर रिटायर केव्हा होणार आणि तो 40शीतच असतो. 37 असल्यापासून त्याची निवृत्तीची चर्चा सुरू होते. ही जर खेळाच्या बाबतीत आहे, ही जर प्रशासकीय कार्यालयांमध्ये आहे तर इकडे तर कती पाहिजे ना, उलट पाहिजे. इथं तर ऐन जवान पोरं पाहिजेत. म्हणजे ती काही मरणासाठी नाही, ती लष्करासाठी पाहिजेत, ती संरक्षणासाठी पाहिजेत, ती युद्धाची खुमखुमी करून विजयी होण्यासाठी पाहिजेत. आणि म्हणून भारतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर ते वय सरासरीचं हे 26 पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणजे काही पोरं ही 20-22 वर्षाची आणि काही मॅच्युअर्ड म्हणजे अधिकारी हे साधारण 35शीचे अनुभवी असे असले पाहिजेत. म्हणजे सरासरी वय त्यांचं 26. आपलं वय, आपल्या लष्कराचं वय सरासरी हे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आपल्या संरक्षण खात्यानं अग्निवीर नावाची एक योजना काढली. त्यांना अग्निवीर असं नाव दिलं, अत्यंत योग्य असं नाव दिलं की ही पोरं ही अग्निवीर, अग्नीशी खेळणारी, हात पोळून घेणारी नव्हेत, अग्नी हातात वागवणारी आणि मशाली फुरफुरणारी अशी ही पोरं असली पाहिजेत. ह्यांना खरं म्हणजे संरक्षण दलानं खूप मोठी मदत केलेली आहे. आज आपला विचार केला तर संरक्षण दलाचा खर्च हा खूप करावा लागतोय, कारण आपल्या सीमा असुरक्षित आहेत. शिवाय काही प्रयोग करावे लागतात, काही आंतरराष्ट्रीय स्तरावरनं विमानं म्हणा किंवा शस्त्रास्त्र म्हणा विकत घ्यावी लागतात. आणि त्यामुळे लष्कराचं एकूण जे बजेट असतं ते प्रचंड ठेवावं लागतं. आज दुर्दशा अशी आहे की त्यातलं जवळजवळ 30 ते 35% बजेट म्हणजे अर्थव्यवस्था त्यातली ही 30-35% ही पेन्शन देण्यासाठी द्यावी लागते. आपल्या अलीकडच्या सरकारनं पेन्शन, एक रँक एक पेन्शन अशी जी योजना मंजूर केली त्यामध्ये पेन्शनची रक्कम खूप वाढलेली आहे आणि ती दिली पाहिजे. सैन्यामध्ये काम करणाऱ्यांना पेन्शनची व्यवस्था पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारानं पुढच्या काळामध्ये आपला उदरनिर्वाह करू शकली पाहिजेत. मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, घर बांधणं हे त्यांना करता यायला पाहिजे.
ह्याच्यामध्ये काय वादच नाही. पण त्याच्यासाठी थकलेली भाडलेली अशी जी पुन्हा पेन्शन योग्य माणसं म्हणून त्यांच्यावरती खर्च करावा लागतो तो कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून युद्धाला उपयुक्त, युद्धाला अशी कार्यक्षम, अशी फुरफुरणारी पोरं जर लष्करामध्ये घेतली तर तुलनेनं 35, 40, 50ची जी माणसं आहेत त्यांना रिटायर करून त्यांना इतरत्र कामाला घेता येईल. म्हणून ही योजना आहे. आता योजनेमध्ये या तपशिलात काय फार जायचं कारण नाही. साधारणतः ते 4 वर्षाचा त्यांचा अवधी आहे. ह्या 4 वर्ष ती जी काम करणारी पोरं आहेत नवीन भरती होणारी त्यातल्या 25% लोकांना सैन्यामध्ये भरती करून घेतलं जाणार आहे. शिवाय अधिक गरज वाटली तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. शिवाय त्यांना बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर ही पोरं आता 4 वर्ष अनुभव घेतल्यानंतर बघा की त्यांच्यामध्ये एक लष्कराची म्हणून काहीतरी शिस्त असते. आपण लष्करातनं निवृत्त झालेला जवान जरी बघितला तरी बघा त्याचे पोशाख, त्याचं ते इन्सर्ट करून वागणं, त्याच्या पायातली पादत राहणं, डोक्याचे केस कायम अशी दाढीविडी घोटून अशी चकाचक माणसं असतात की ओळखतं हा लष्करातला असणार आहे. अशी शिस्त लागलेली 4 वर्षाची अनुभवी पोरं ही जर बाहेरच्या जगामध्ये आली तर भले त्यांनी भाजीचा गाडा काढला किंवा दुकान काढलं तरी ती त्याच पद्धतीनं चालवतील. त्यांना वेळेचं भान असेल, त्यांना शस्त्राचं किंवा अस्त्राचं भान असेल, म्हणजे त्यांच्या साधनांचं भान असेल. त्यांना हे सगळ्याचं अनुभव आल्यानंतर एक शिस्तीचं जीवन ती जगू शकतील, जी आज आत्यंतिक गरज आहे समाजामध्ये. आज वाहतूक असेल किंवा बाहेरच्या जगामध्ये हॉटेलमध्ये जायचं असेल किंवा एस टीमध्ये घुसायचं असेल तरी जी बेशिस्त आणि रामरागाडा चालू असतो त्याच्याऐवजी जर अशी 4 वर्षाची अनुभवी पोरं जर बाहेरच्या जगामध्ये आली तर निश्चितपणानं त्यांच्या जीवनामध्ये फरक पडेल. कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा NCC मध्ये पोरं असतात त्यावेळेला त्यांच्या युनिफॉर्मचं ह्याचं त्या सगळं त्यांना एक वेगळं आकर्षण असतं. आणि युनिफॉर्म घातला आणि ती पोरं परेड संपल्यानंतर घरी जायला लागली की जाताना सुद्धा अशी ऐटीत आणि डौलात चालतात की बाहेरचे लोक सुद्धा, त्यांचे पालक सुद्धा, गल्लीतले लोक सुद्धा त्यांच्याकडे असे टवकारून मोठ्या जरा तालात बघत असतात की कोण हे NCCची परेड संपवून आली वाटतं पोरं. म्हणजे त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि या लोकांनी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दोन्ही बदललेला असतो. आणि म्हणून हा अनुभव घेणं, आजपर्यंत आपण म्हणत होतो की सगळ्यांनाच खरं म्हणजे काही काळ लष्करी शिक्षण सक्तीनं केलं पाहिजे. परदेशामध्ये ते आहे. म्हणजे चर्चिल सारखा माणूस सुद्धा लष्करी शिक्षण घेतलेला होता. हिटलर सारखा माणूस हा लष्करातनं वर आलेला होता. आता त्यांचे उद्देश काय होते, कामाची पद्धत काय होती, वागणं कसं होतं, धोरणं काय होती हा विषय सोडून द्या. पण त्यांच्या वागण्याला जी एक शिस्त आलेली असते समाजामध्ये वावरताना ती महत्वाची आहे. आणि ती आजच्या पोरांच्या वरती जर आपण असं म्हणतो की 5-6 वर्षाच्या मुलांना संस्कृत श्लोक किंवा वेदपठण किंवा सकाळी प्रातस्मरण, सूर्यनमस्कार, व्यायामाची सवय, दूध पिण्याची सवय हे जर लावलं तर त्याच्या आयुष्यावर परिणाम होतो. मग इथं उगवत्या वयाची मुलं 17 ते 22 वर्षाची जर लष्करी शिस्तीमध्ये 4 वर्ष राहिली तर त्यांच्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होईल का नाही होईल? स्वाभाविकच होईल ना. म्हणजे याही दृष्टीने त्याचा उपयोग आहे. आता एकूण या 4 वर्षामध्ये शेवटी त्यांना 11-11.5 लाख रुपये मिळणार आहेत. आता हे वापरून त्यांना कुठलाही उद्योगधंदा करता येईल, पुढचं शिक्षण घेता येईल, त्यांना ओपन युनिव्हर्सिटीचे किंवा विद्यापीठांचे दरवाजे मोकळे आहेत, त्यांना आणखीन वाटेल ते करता येईल. असं काय म्हणतं तुम्ही 21 वर्षाचं पुढं 4 वर्ष जर काम केलं त्यांनी तर ऐन 25शीत म्हणजे जी लष्करामध्ये पुढं भरती होणार नाहीत असा जो वर्ग आहे त्या सगळ्यांना बाहेरच्या जगामध्ये वाटेल ते करता येईल. आणि त्याच्यासाठी त्यांना 10-12 लाख रुपये हे भांडवल म्हणून हाताशी येणार आहे. याच्या आधारानं ते काय वाटेल ते करू शकतील. इतकं सगळं दिल्यानंतर सुद्धा देशभरामध्ये जी गाड्या पेटवायच्या, रेल्वे पेटवायच्या, टायर जाळायची ही असल्या प्रकारची नेहमीची ही उभं काढणारी आंदोलनं चालू आहेत. आणि त्याला फूस देणारे आणि त्याच्या विरुद्ध बडबड करणारे जे लोक आहेत त्यांची खरोखरीच कीव करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर अवश्य करा, त्या सुचवा. मंत्र्याची भेट घ्या, लष्कराच्या अधिकाऱ्यांची भेट घ्या. बिपिन रावत ज्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला 2.5 आघाड्यांवर लढावं लागतं. भारताच्या लष्कराला 2.5 आघाड्यांवर लढावं लागतं. या 2 आघाड्या दोन्ही बाजूच्या तर आहेतच आणि तिसरी आघाडी ही अंतर्गत असते असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरं म्हणजे लाजिरवाणं आहे. आपल्याला लष्कराला जर अंतर्गत व्यवहारासाठी आणि अंतर्गत शिस्तीसाठी लढावं लागत असेल तर आपल्याला काय ते फार शोभादायक नाही आहे. आणि म्हणून ही 4 वर्ष ट्रेनिंग घेतलेली पोरं जर बाहेरच्या समाजामध्ये आली तर लष्कराला बोलवण्याचा जो प्रसंग येतो तो वाचेल.
त्यांना वाहतुकीचं प्रशिक्षण, त्यांना आत्यंतिक जर पूर, भूकंप असे काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यावेळी वागण्याचं शिक्षण हे जर मिळालं तर खूपसे प्रश्नही सोपे होतील. आणि म्हणून याच्यावरती आंदोलन करताना लोकांनी 10 वेळा विचार केला पाहिजे, त्याच्यात दुरुस्त्या केल्या पाहिजेत आणि योग्य पद्धतीने ही योजना सगळी राबवली पाहिजे. त्याच्या उलट ते पेटवापेटवी आणि धुडगूस सुरू झाला तर हे रेल्वे पेटवणाऱ्या आणि रस्त्यात दंगे करणाऱ्या लोकांना कशाला लष्करात भरती करतील ना? ते करणारच नाहीत. आता हल्लीच्या जगात तर सगळे व्हिडिओ शूटिंग होत आहेत. ते कसले कॅमेरे लावलेले असतात, सीसीटीव्ही कॅमेरे. याच्यामध्ये दंगल करणारी, उद्ध्वस्त करणारी पोरं कोण आहेत हे लगेच ट्रेस आउट होतं. आणि ते झाल्यानंतर त्यांना हे योजना नकोच द्यायचीच कारण नाही ना. ही असली पोरं लष्करात भरून करायचंय काय? त्यामुळं त्यांचे ते मार्ग बंद होतील, हाही एक विचार हे पेटवापिटवी करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की ह्या पोरांची जर रेकॉर्ड अशी खराब झाली तर त्यांना पुढच्या बाहेरच्या जगामध्ये कुठं वावरता येणार नाही आणि त्यांचं अधिक नुकसान होईल. आणि म्हणून ही योजना अलीकडच्या ह्या गदारोळामध्ये थोडी शांत झाली आहे. ते राजस्थानमधलं प्रकरण किंवा हे आजचं महाराष्ट्रातली दंगल हे सगळं झाल्यामुळं ते थोडंसं मागं पडल्यागत वाटतंय. पण हे उसळताच कामा नये होतं. अहो, रेल्वे पेटवणारे आणि रस्त्यात दंगा करणारे लष्करात भरती कशी होतील ना? तुम्हाला व्हायचं नसलं तर नका ना हो. कधी सक्ती आहे? म्हणजे परदेशामध्ये लष्करी काम करावं अशी सक्ती असते. काही काळ लष्करात काम करावं लागतं. इथं ती सक्ती नाही आहे, पण त्यांना भूलच दिली आणि त्यांना ते राबवूनच घेतलं आणि त्यांना ते RSSचा सगळा प्रोग्राम राबवणार आहेत. हे भकणं तरी सोडून द्यावं ना. हे पेटवणं आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं लष्करी शिस्त, लष्करी प्रशिक्षण हवं की नको? मला तर वाटतंय की सगळ्यांना ते आवश्यक आहे. या तरुण पोरांना तर आवश्यकच आहे, पण ह्या म्हाताऱ्या माणसानं सुद्धा चालावं कसं, वागावं कसं, गाडी कशी चालवावी, भाजी कशी विकत घ्यावी, रस्त्यावर कसं बसावं, चौकात कसं बसावं, याचं सुद्धा प्रशिक्षण आवश्यक आहे हो. बालकांना प्रशिक्षण आवश्यक आहे, पालकांनाही प्रशिक्षण आवश्यक आहे, किंबहुना ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा प्रशिक्षण आवश्यक आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं लक्षात घेऊनच सामाजिक चळवळी चालवल्या पाहिजेत आणि तरच ह्या आपल्या सगळ्या समाजाला एक वेगळं वळण लागेल. आणि परदेशाची जी कौतुकं आपण करत असतो, काय ते परदेशामध्ये लोक भयंकर आणि आपण मात्र गाढव गोंधळ घालत बसतो, हे टाळायचं असेल तर हे प्रशिक्षण हे कुठलंही, म्हणजे आज लष्कराचं मिळतंय म्हणून त्या अग्निवीर योजनेचं मी कौतुक करतोय, पण इतर कुठंही प्रशिक्षण आवश्यक आहे. शिस्तीची आवश्यकता आहे. त्याच्यातून पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी ही जर उगवत्या वयाची पोरं ही जर काम करायला लागली तर त्याचा खूप छान उपयोग होईल असं माझं प्रामाणिक मत आहे.